नमस्कार मित्रांनो, आज अशी भाजी बनवणार आहे की ती सगळ्यांना कडू वाटते आणि अजिबात खायची इच्छा होत नाही. तर चला याच्यामध्ये काय जादू टाकलेली आहे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघू. आता आपण इथे तेल घेतलेलं आहे आपल्या गरजेनुसार. जास्त तेलकट बनवायची नसेल तर 2 चम्मच आणि थोडी स्पायसी बनवायची असेल तर 3 चम्मच. थोडेसे इथे आपण जिरे टाकूया अर्धा चम्मच आणि इथे थोडेसे मी शेंगदाणे टाकलेले आहेत. आता इथे या लसूण पाकळ्यासुद्धा टाकलेल्या आहेत आणि इथे 3 मिरच्या टाकलेल्या आहेत मी. आता हे सगळं मिश्रण आहे ना छान आपण एकत्र करून घ्यायचं आणि भाजायचं, खमंग भाजायचं. मंद आचेवरती आपण गॅसची फ्लेम ठेवलेली आहे. आता यानंतर ना हा कीस आहे आपला खोबऱ्याचा बारीक कीस, तो थोडासा टाकून घ्यायचा. म्हणजे 2 चमचे एवढे आपण तो कीस टाकणार आहोत. आता हाही गॅसची फ्लेम मंद आचेवर ठेवूनच भाजून घ्यायचा आहे. थोडासा खमंग भाजला की यानंतर थोडीशी जादू टाकूया आपण. ती म्हणजे कशी माहिती आहे का, ग्रेव्हीला थोडंसं याच्यामुळे ना टेक्स्चर खूप छान येतं आणि टेस्टही छान लागते. आता पहिल्यांदा आपण हा मसाला ना एकदम खमंग कुसकुशीत भाजून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत कोथिंबीर. आता कोथिंबीर टाकल्यानंतर आपण ही कोथिंबीरसुद्धा त्याच्यात छान फ्राय करून घ्यायची आहे. आता हेही छान ह्याच्यात फ्राय करून घेऊया. अजून जादू टाकली नाही बरं का, जादू टाकायची बाकी आहे. आता आपण हिला छान ह्याच्यामध्ये मस्त भाजून घेऊया. आता ही भाजून झाली ना, आता आपल्याला असं वाटलं की मस्त ही सेपरेट होतीये किंवा थोडीशी कडकडीत होतीये असं वाटलं, की थोडंसं हलकी बाजूला करायची आणि मध्ये ना थोडंसं चण्याचं पीठ टाकायचं आहे. तेही 2 चम्मच एवढं आपण चण्याचं पीठ. ही एक जादू होतीच, पण अजून एक जादू बाकी आहे. ती पाहूया आपण नंतर. आता आपण हा मसाला पूर्ण मिक्स करून घेऊया आणि बरोबर मंद आचेवरती छान खमंग भाजून घ्यायचा. आता हा मसाला खमंग भाजताना जसं आपण बेसनचे लाडू करतो, त्यावेळेस जी आपण पद्धत वापरतो ना, बेसनचं पीठ भाजण्यासाठी, जसं की आपल्याला कळतच नाही खाताना, एवढे छान लागतात पेढ्यासारखे, तशीच हे चण्याचं पीठसुद्धा आपण भाजून घ्यायचं आहे. तर मंद आचेवरती हे चण्याचं पीठ आपण भाजून घ्यायचं आणि हे चण्याचं पीठ छान भाजून झालं. थोडासा ह्याचा कलर ना असा गोल्डन शेडमध्ये झाला बघा बरं. असा गोल्डन शेडमध्ये झाला, की हे मिश्रण आपण बाजूला काढून घेऊयात आणि हे मिश्रण थंड झालं की मिक्सरमध्ये आपण हे बारीक करून घेणार आहोत. आता इथे आपण ना त्याच पातेल्यामध्ये 2 चम्मच तेल घ्यायचं आणि याच्यामध्ये ना हे तेल गरम झालं की ही कारली टाकायची आहेत. आता कारली टाकण्याची पद्धत म्हणजे एक सांगू का तुम्हाला, पहिल्यांदा ही कारली आपण छान स्वच्छ धुवून घेतली, मध्ये काप केले, त्याच्यामधल्या बिया काढल्या आणि अर्धा तास मी मिठाच्या पाण्यामध्ये हे भिजत घातले होते आणि नंतर ते बाजूला काढून जो मसाला आपण केला तो बारीक करून घेतला मिक्सरला आणि त्यानंतर तो मसाला सगळा ह्याच्यामध्ये भरला आणि थोडासा 2 ते 3 चम्मच एवढा मसाला बाजूला काढून ठेवलेला आहे, तो आपण पुढे वापरणार आहोत. पण अजून एक जादूची गोष्ट म्हणजे ह्याच्यामध्ये आपण गूळसुद्धा वापरणार आहोत. म्हणजे याचा कडूपणा काढण्यासाठी आपण मिठाच्या पाण्यामध्ये कारलं ठेवलंच, पण प्लस आपण गूळसुद्धा वापरला आणि तिसरं म्हणजे चण्याचं पीठसुद्धा थोडं वापरलेलं आहे. म्हणजे या तिघांचं जर मिश्रण असेल ना, या तिन्ही गोष्टी आपण केल्या ना, तर कारलं अजिबात कडू लागत नाही. ही रेसिपी नक्की एकदा करून पाहायची आहे तुम्ही. आणि यानंतर उरलेला मसाला आपण टाकायचा आहे. आधी आपण वाफेवरती शिजू द्यायचं हे कारलं 5 ते 10 मिनिटं तरी आणि हा पूर्ण गूळ वितळतो आणि मग उरलेला मसाला आपण टाकून द्यायचा आहे याच्यामध्ये. बघा बरं मी मिक्स केलेला आहे. आता यानंतर काय करायचं, पुन्हा याच्यावरती ना आपण हे कारलं शिजवण्यासाठी थोडा वेळ वाफेवर शिजू द्यायचं आणि जे झाकण आपण ठेवणार आहोत ना, त्याच्यात थोडंसं पाणी ओतायचं. म्हणजे जेवढी आपल्याला ग्रेव्ही हवी असेल ना, तेवढं ह्याच्यामध्ये आपण पाणी ओतायचं. कारण पाणी ओतल्यानंतर काय होतं, हे पाणी वरती गरम होतं आणि गरम पाणी आपण ह्या भाजीला वापरणार आहोत. आता 10 मिनिटं ही वाफेवर शिजलीसुद्धा आणि आता ह्या गरम पाण्यामध्ये सुद्धा आपण तिला शिजू द्यायची आहे. आता छान हे मिक्स करायचं आणि पुन्हा 10 ते 15 मिनिटं आपण छान झाकण ठेवायचं आणि आपला गॅस आहे ना, ते मीडियम फ्लेमवरती ठेवायचा. त्याच्यामुळे छान उकळी येते आणि 10 ते 15 मिनिटात कारलं छान शिजून निघतं. आता हे कारलं शिजवताना ना तुम्ही पुन्हा याच्यामध्ये झाकण ठेवायचं आहे आणि तुम्हाला जेवढी ग्रेव्ही हवी असेल
किंवा पूर्ण पाणी हे आटू द्यायचं असेल तर तुम्ही तशीही करू शकता. आता मी पूर्ण पाणी हे आटू दिलेलं आहे आणि या पद्धतीने हे केलेले आहे. तुम्हाला जशी करायची आहे तशी तुम्ही करा, पण जे साहित्य मी वापरलेलं आहे ते नक्की वापरा. ज्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्या नक्की फॉलो करा आणि अशी कारल्याची भाजी करून सगळ्यांना घरी घाला. त्यानंतर सांगा रेसिपी कशी झाली होती आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनेल सबस्क्राईब करा आणि पुढेही अशा छान छान भाजी किंवा वेगळ्या वेगळ्या टिप्ससोबत आपण तुम्हाला पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते.